हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे तुम्हा आम्हा सगळ्यांची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी वंदन करतो आणि आजच्या या बैठकीसाठी उपस्थित सर्व ज्याच्यावरती वाटलं की आम्हाला वगळून पक्षातल्या काही नेत्यांनी जो अन्याय चालवला त्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं जे डेअरिंग जे केलं ते सगळे माझे वडीलधारी नेते मंडळी सर्व युवा कार्यकर्ता, कारण परिस्थिती सर अशी आहे एकाचं बी नाव राहिलं तर माझा काटा निघाला. त्याच्यामुळं उपस्थित माझे सर्व वडीलधारी सर्व नेते मंडळी युवा कार्यकर्ते, कारण मी पण एक कार्यकर्ता आहे, सर्व पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि तुम्ही सगळेजण इथं जे माझ्यावरती विश्वास ठेवून खरंच धनंजय सावंत लढवय्या आहे का नाही हे बघण्यासाठी आलेले सर्व माझे युवा कार्यकर्ते, सरांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या की बाबा तू 13 सरकार मधून तुला कुठं लढवायचं आहे ते सांग, तुझी उमेदवारी. मी म्हणलं अण्णा उमेदवारी धनंजय सावंत म्हणून मी माझ्या चुलत्याकडं कधी दिली, कारण मी 2 वेळेचा जिल्हा परिषद सदस्य आहे, 2 वेळेचा एकदा बांधकाम सभापती, एकदा उपाध्यक्ष आहे. माझी उमेदवारी, माझा सर्कलही ओपन पडलाय, माझी उमेदवारी मी कशी बी घेईन. पण ज्यावेळेस शिंदे साहेबांचं बंड झालं त्यावेळेस जे शिवसैनिक आपल्या सोबत आले, जे पदाधिकारी आपल्या सोबत आले, त्या कार्यकर्त्यांचं काय, कारण ज्या चर्चा कळत आहेत की धनंजय सावंत याने ह्याचीच फळी उभा केली, मला वाटतं तुम्ही सगळेजण साक्षीदार आहेत की धनंजय सावंत वैयक्तिक गट म्हणून एकही माणूस उभा केला नाही, पण कुटुंब म्हणून शिवसैनिकाला एकालाही धनंजय सावंत एकटं सोडलं नाही. असा यातला एकही पदाधिकारी नाही की त्यानं सांगावं दादानं आमच्यावरती हा अन्याय केला किंवा दादानं ह्या गोष्टीत आम्हाला विश्वासात घेतलं नाही. नाना कदम आला येत, नाना बरोबर आहे का? ज्या गोष्टी केल्या सांगून केल्या, ठामपणे केल्या. बापू मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं मिटून घ्या, 4 पावलं मागं घ्या. धनंजय सावंतला आता सांगा विड्रॉल करतो. मी कार्यकर्त्याची लढाई लढायला उतरलो, स्वतःची लढाई लढायला मी सगळ्याला घेऊन बापू कशाला जाईल, कारण मी मला वाटतं बऱ्याच पत्रकार बांधवांना सांगितलं, कारण मी कधीही नेता म्हणून तुमच्या बरोबर किंवा ह्या नेते मंडळीवर राहिलो नाही, मी कायम कार्यकर्ता म्हणून राहिलो. आणि जिथं नेत्याला कार्यकर्त्याची गरज संपते तिथं नेता चपली सारखा कार्यकर्त्याला सोडून जातो. ती परिस्थिती माझी झाली. मी कुठलीही गोष्ट मला परत अधिकार हा मागून मिळत नसतो, कामानं कर्तृत्वानं मिळवावा लागतो आणि ती मिळवण्याची दमक या धनंजय सावंत मध्ये. मला सांगा, निधी वाटपाच्या कार्यक्रमात सर साहेब मंत्री असताना सुद्धा आपण प्रत्येक सर्कलच्या गणप्रमुखापासून याद्या घेतल्या कामाच्या, त्या गावातल्या शाखा प्रमुखाकडं गणप्रमुखाकडं सगळ्याचं नियोजन करायचं. याद्या तुम्ही लोक बनवायचे कारखान्यावर आणि त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी व्हायच्या. आज निधीचा विषय सर तुम्ही काढला म्हणून निधी बाबतीत तर कधीच कुणाला नाही नव्हतं, कामाबाबतीत तीच परिस्थिती. पण ह्या सगळ्यांच्या मध्ये माझं लागलं सँडविच व्हायला. किती मोठी शोकांतिका मला सांगा तुम्ही. ज्या पद्धतीनं जिल्हा प्रमुख परवा दिवशी मला बोलून गेले, डोंगा हा हक्काचा जिल्हा परिषदेचा सर्कल आहे, हक्काचा.
आणि आयात करून उमेदवारी द्यावी लागली. ह्याच्या इतकी मोठी शोकांतिका काय मला सांगा. आज मी पण शिवसैनिक म्हणून बोलतोय, ते आपल्या पक्षात आले त्यांचं स्वागत आहे. मग उमेदवारी लढवायच्या लायकीचे आपल्याकडं पदाधिकारी नव्हते कडवंज सर्कलमध्ये. हा म्हणजे फक्त जे कानाला लागले नेते मंडळीच्या सगळ्या, त्याच्यात जिल्हा उपप्रमुखापासून वरिष्ठ तालुका प्रमुखाने तर लयच राडा केलाय. सगळ्या म्हणजे घेतल्याच नाही, सगळ्याच. बरोबर. तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख, समन्वयक, बरोबर, संपर्क प्रमुख सगळेच आले. कुणीतरी कार्यकर्त्याची मेळावा लावून विचारलं का कुठल्या सर्कलमध्ये बाबा काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने इलेक्शन होईल. प्रत्येकानं आपापले बगल बच्चे सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न ह्या नेत्यांनी केला. म्हणून हा उठाव आहे. म्हणून हा उठाव आहे. मी प्रत्येकाला सांगत होतो, जी परिस्थिती आहे सगळ्यांनी जावा, पक्षाचं काम करा. नाही, हा धनुकोड दिसतोय का, ह्याला तिकीट नाही. हा ह्याच्याकडे दिसतो का, ह्याला हे नाही. मक्तेदारी आहे काय? ह्याच्यातल्या कुठल्या कार्यकर्त्यानं विरोधात काम केलं? मगाशी बापूने सांगितलं, अर्चना दराडे महिला आघाडीचे आपले जिल्हा प्रमुख आहे. कुठला सर्वे केला? मला माहिती आहे, ते माझे चुलतेच आहेत, आमदार आहेत. कोणी सर्वे केला? त्यांनी तर माणसं नाही लावलेली. सर्वे केला कोणी? कानात सांगणाऱ्यानं. काय केला? याला ह्याची बायको घरी तांब्या भरून देत नाही आणि हे अख्या सर्कलचा सर्वे करून काहीतरी सांगतो का ताई निवडून येत नाही. बरोबर. तसंच त्या समाधान सातवचं केलं. कुठं? देवळाले. ज्या पद्धतीनं चाललंय हे काय नेमकं काय चाललंय? आज ते समाधान सातव असेल, अर्चनाताई असेल, बाबू बरोबर तुमचा सर्कल असेल, या सगळ्या लोकांनी, अहो तुम्ही ज्या वेळेस शिंदे साहेबांबरोबर गेले सत्ता स्थापन करायला, त्यावेळेस इथं काय परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या सगळ्या बरोबर सगळ्याच्या पुढे पाऊल ही सगळी मंडळी होती. आज त्यांची तिकीट कापली. मग मला एकटा तिथे मिळून काय करायचं? अँकरिंग राहुल तू चांगला करतो, तू सांगितलं, ज्याला हिशोबात घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होत नाही, नक्कीच होणार नाही. पण जर असे सहकार्य सोडून जर मी तिथे गेलो तर मला जी पण गरज मला वाटतं तिथे लागणार नाही. कारण मला या सहकार्यांची गरज आहे आणि ह्या सहकार्यासाठी उठाव केलाय. कारण कार्यकर्ता सक्षम झाला तर नेता सक्षम होईल. आज मगनदास साहेब ते पोरग चांगलं काम करतंय. पंचायत समितीचं बीडीओचं ऑफिस नाही. माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे खास करून, तुमच्या पंचायत समितीचं बीडीओचं ऑफिस सुद्धा एवढं चांगलं नाही तेवढं त्याची ग्रामपंचायत एक नंबर आहे. तुम्ही जाऊन बघा. जर बीडीओच्या ऑफिस पेक्षा ग्रामपंचायत जर तुम्हाला थोडी बी घाण वाटली तरी सुद्धा मी उद्या त्याला माझा विड्रॉ करून घेतो. मग अशा पोरांना सुद्धा न्याय नाही. त्याच्या गावातली कामं बाहेरच्या जाऊन करायची. मग त्यानं कशावर उभं राहायचं? हा का? तर तू धनुसाहेबाबरोबर फिरतो. अरे धनुसाहेब काय मग तिकडं एमआयएमचं काम करतोय वे कधी? ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल ना. अध्यात्म मला बी चांगलं जमतं, अध्यात्म मी पण करतो. अध्यात्माचे दाखले जर तुम्ही द्यायला लागला तर आधी आचरणात आणा, मग दाखले द्या. कारण बोलायला भरपूर आहे. वडीलधाऱ्याचा मान ठेवणं माझं काम आहे. मी मान ठेवतोय. याचा अर्थ असा नाही की मी बी राजा हरिश्चंद्र आहे. पातळी तुम्ही सगळ्यांनी सोडली तर मी माझी लेवल सोडेल आणि मी तांडव चालू केलं तर ते कोणाला सोसणार नाही. कारण शांततेत आहे. मला सांगितलं बापू ह्या गोष्टीचे साक्षीदार हे दोघ आहे. कारण नगरपालिकेला शांत राहिलो तर तुम्ही बघितलंय सगळे नगराध्यक्ष 2-2 हजार आलेत.
मी एकालाही एका शब्दानं बोललो नाही, शांत राहिलो. 200 आले. आपले नगराध्यक्ष फक्त किती? 250 मतदान आले. तिकडे 5 आपला 6वा नगराध्यक्ष भूम मध्ये. इथं मला वाटतं 8 आणि 9 नगराध्यक्ष. शिवसेना फक्त बोललो नाही तर एवढं फोपवलंय. कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे. कार्यकर्ता म्हणून वाढतोय, कार्यकर्ता म्हणून लढतोय, कार्यकर्त्यासाठी लढतोय म्हणून शांत आहे. एवढं काय होणार नाही. पुलाखालला भरपूर पाणी अजून वाढणार आहे. पण त्यावेळेस ना हा कार्यकर्ता माफ करेल ना हा धनंजय सावंत गप्प बसेल. मग तिथं कुठलं मर्यादा? मला वाटतं मी तुमच्या सगळ्याच्या साक्षी सांगतो, मग मी पाळणार नाही. कारण ही पोटतिडक एकट्यासाठी नाहीये ना. एकट्यासाठी एकट्यावर अन्याय होतोय म्हणून मी नाही. मला काय अधिकार पाहिजेत म्हणून मी नाही. मी परवा मला वाटतं मी माझ्या इथं पत्रकार आले होते परवा माझ्याकडे बाईट घ्यायला. मी त्यांनाही सांगितलं होतं ही लढाई कार्यकर्त्याची अधिकारासाठी नाही. कारण बऱ्याचशा पत्रकारांनी बऱ्याचशा मीडियावाल्यांनी पण मला विचारलं, दादा तुमचं घर फुटलं. अहो घरातलं भांडण फुटलं आमचं मिटवायला आम्ही अजून वकीलच बोलवलेले नाहीत. आम्ही आमचं खंबीर आहेत ना. चुलता म्हणून मी त्याला कधी काय बोललो नाही, पुतण्या म्हणून ते मला कधी काय बोललो नाही. पण हा जिल्हा मराठवाडा अफवेवरती खूप चालतो. आपल्यातल्याच काही भांडवलाने सांगितलं, साहेब धनुसाहेबाला असे म्हणले, धनुसाहेब साहेबाला तसे म्हणले. झाला कार्यक्रमच लागला. ज्याला घराचं वाटोळ केलं त्यालाच तुमचं राजकारणातले वाटोळ चाललंय. विषय समजून घ्या. राजकारण नाहीतर लटकसं तुम्ही मला सांगा. ज्या वेळेस मी बांधकाम सभापती विद्यमान होतो, अनाळ्यात जागा पडली, तुम्ही मी दत्तांना बापू तुम्ही पण होतात. मला माझ्यावरती ठेवला. मी तुमचा मनापासून ऋणी आहे. कारण मी सगळं सोडून शांत राहिलो होतो. शांत. ना मला कारखान्यात जायची इच्छा आहे ना मला राजकारण करायची इच्छा आहे. मी सगळं सोडलं होतं. मी निवांत गोठ्यात बसायचो. मला वाटतं लटके सर पहिल्यांदा आले, त्याच्यानंतर धनुभाऊची एंजिओग्राफी झाली कळल्यावर असंच फोन केलं, भाऊ म्हणजे ना काही मीच येतो. धनंजय पाटील आले, ते आमचा अमोल पाटील नालगावची, बालाजीराव, ही सगळी टर्म कंपनी आली. हे चाललंय काय तुमचं नेमकं? कशासाठी असं आहे? मला वाटतं बाप्पा तुम्ही बी आलता भाऊ बरोबर गोट्यात. हे कशासाठी चाललंय? म्हणजे काय नेमकं कशासाठी? नाही इच्छा नाही बाबा म्हणला, तुमचं चाललंय छान आहे, करा. मला नाही राजकारण किंवा बाकी सगळ्या गोष्टी नाही करायच्या. ह्या सगळ्यांनी नाही म्हणले. खूप एकदम म्हणजे कार्यकर्त्यांनी काय करायचं? फोन करायचा कोणाला, सांगायचं कोणाला. ज्याची नावं इथं सांगितली की ती फोन उचलत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर मला वाटतं आपण सगळ्यांनी ठरवलं आणि कामाला सुरुवात केली. मग जसं मी ऍक्टिव्ह झालो, काम करायला लागलो, हे झालं की लगेच मग झालं आमच्यातला त्या काही कलाकारांचा इगो जागा झाला इथल्या. म्हणजे इलेक्शनच्या अगोदर मी ते रस्ते केले बरोबर, लगेच फेस्ट सुरू झाली आमची, रस्ते चालू. होय बापूने सांगितलं ह्याच्यात तुम्ही काही लक्ष घालू नका, शांत राहू द्या, कसं चालाय तसं चालू द्या, तुमच्या घरातलं वातावरण खराब होईल. मला वाटतं मी त्यातही लक्ष घातलं. झालं, पावसाळा सुरू झाला, आपत्कालीन परिस्थिती अशी झाली, असा पूर आला की सगळा आपला सुपडा सापडला. मी फिरायला चालू केलं की हे 2-4 पुन्हा जसं ती मगाशी तुम्ही कसं आहे, ह्यांची नावं घ्यायची, ह्यांची अवकात बी नाही, त्यामुळे नावं नको घ्यायला. झाली सुरुवात झाली, ह्यांचा की राडाच चालू झाला. झालं, त्याच्यानं आमच्या चुलत्या पद्धत इकडे फिरते, साहेब आपण इकडं जायचं, चला साहेब तिकडे मी तिकडं, चालू झालं. उद्देश दोघांचा एकच होता की तुमचं काम करणं, तुमच्या अडचणीला पडणं हेच होतं.
पण मधल्याने ते होय कार्यक्रम झाला. ते शिंदे साहेब आलं, मला वाटतं रवी तो बी होता तिथं, बरोबर वीरेंद्र तो बी होता, ते अमल पाटील बी होतं बा मायाबरोबर. कुठं कभी ह्याला करंजाला सांगितलं दमदारा तिथं थांबले साहेब, गोंधळ घालणार आहे. अरे नेता माझा या लागला, चुलता आमदार, त्याचा मतदारसंघ, दमदारा तिथं कशाला गोंधळ घालेल? बरं धनुपट तुम्ही बी होते, आपण सगळेच होतो. मला झाकीर भाईचा फोन आला, दादा तुम क्या कर रे, वैसा क्यों कर रे? अरे म्हणलं का झालं काय? मला असं असं कळलं आणि साहेबाला इथं सांगतो. साहेबाला काय सांगायचं सांगू दे म्हणलं, मी आहे ते घेऊन एक बोल. ही गोष्ट भाषणात सांगतोय, उद्या जाऊन झाकीर भाईला विचारा. हलक्या कानाचं किती असावं ह्यालाही प्रमाण आहे, हलक्या कानाचं किती असावं ह्याला बी प्रमाण आहे. आणि सांगणाऱ्यांना काय सांगावं ह्याला बी प्रमाण आहे. आज आपल्या पक्षामध्ये किंवा तुमामामध्ये जी ही विसंगती आली, ही फक्त मधल्या माणसामुळे आली. त्याच्यामुळं आपण आपला निर्णय केलाय, तुमच्या साक्षीनं केलाय, ते तुम्हाला सांगितलं, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही इथं आला. हे जे आपण उमेदवार काय हा पक्ष आपल्याच पक्षाचे उभा आहे, मला वाटतं त्यांच्यापेक्षा चांगलं काम करणार आहेत म्हणूनच ते उभा आहेत. आणि तुम्ही सुद्धा त्यांना स्वीकारलंय म्हणून इथं आलाय, बरोबर. त्याच्यामुळं आपण कशा पद्धतीनं लढायचं, लढवई वृत्ती आहे आपली आहे, आपण ह्यांना कशा पद्धतीनं जिंकून आणायचं याच्यासाठी काम करू. असंच आम्हा सगळ्यांना एक तुमचा म्हणून, तुमचा सावरणारा भाऊ म्हणून अशीच साथ द्या. तुमच्या मागं कायम तुमची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध राहील, एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि हिथं सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.